नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन अशा रोमॅन्टिक लव्ह स्टोरीमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या भागाला. शौर्याच्या मागे लागली असेल, सारखं तिला परेशान करत असतो ना तो. शुभा, तुला पोहता येत नाही का? सियाने लगेच विषय बदलला. नाही, तिनं नाही मध्ये मान डोलावली. शुक्र है भगवान का, आरंभ ने देख लिया, नहीं तो पता नहीं आज क्या हो जाता. दादीसा तिच्या डोक्यावरनं हात फिरवत म्हणाल्या. चला आता जाऊयात आपण, दादीसा बोलल्या. शुभांगी बेडवरनं उठत होती. तू कुठे निघालीस? तुलसी म्हणाली. किचनमध्ये खूप कामं आहेत, शुभांगी बोलली. ती मी आणि सिया पाहून घेऊ, तू आराम कर, तुलसी बोलली. मी ठीक आहे काकीसा, शुभांगी म्हणाली. ठीक आहेच, चांगली गोष्ट आहे, पण तरीही तू आराम करायचा आहे, दादीसा बोलल्या. मी खरंच ठीक आहे दादीसा, शुभांगी छोटंसं तोंड करून म्हणाली. मी कुठे म्हणते तू ठीक नाही आहेस? तू तर माझी कणखर बेटी आहेस. एवढ्या तेवढ्या गोष्टीने आजारी पडणारी नाहीस. पण तरीही बाळा, तुला थोडा वेळ तरी आराम करावा लागेल. वाटल्यास तू थोड्या वेळानं खाली ये, दादीसा तिला समजावत म्हणाल्या. तुलसी आणि दादीसा निघून गेल्या. आरंभ शुभांगीकडे पाहत होता. शुभांगी मात्र त्याच्या नजरेला नजर देत नव्हती. ते पाहून सिया गालामध्ये हसत होती. शुभा, तुला काही हवं असेल तर मी पाठवून देते, आणि तू कामाचं काही टेन्शन घेऊ नकोस. तुला जर बरं वाटलं तर तू खाली ये, आणि नाही आली तरी काही गरज नाही. दीदी, तुमची सगळ्यांची एवढी काळजी पाहून आता मला खरंच आजारी असल्यासारखं फिलिंग येत आहे. मी येते थोड्या वेळात खाली. ठीक आहे, पण खाली जरी आलीस तरी अजिबात कुठल्याही कामाला तुला हात लावायला मिळणार नाही. आता तू आराम कर, असं म्हणून सिया तिथून जात होती. तेवढ्यात शुभांगीनं तिचा हात पकडला. दीदी, सियानं का या आविर्भावामध्ये तिच्याकडे पाहिलं. मला माझ्या रूममध्ये जायचं आहे. सियानं आरंभकडे पाहिलं तर आरंभने तिला नाही मध्ये मान डोलावत इशारा केला. ठीक आहे, मी आलेच 5 मिनिटात, असं म्हणून सिया खाली निघून गेली. दीदी दीदी, शुभांगी तिला थांबण्यासाठी आवाज देत होती, पण सिया थांबली नाही. आता तिथे आरंभ आणि शुभांगी दोघेच होते. आरंभला तिला सॉरी म्हणायचं होतं. आज तिची जी काही हालत झाली ती त्याच्यामुळेच तर झाली होती. त्याला खूप गिल्टी वाटत होतं. त्याच्या मस्करीमध्ये आज तिच्यासोबत खरंच काही वाईट घडलं असतं तर याचा विचार त्याच्या मनात येताच त्याला अजून गिल्टी वाटू लागलं. शुभांगी, तो बोलतच होता की ती पटकन बेडवरनं उठून उभी राहिली. त्याच्याशी काहीही न बोलता, त्याच्याकडे एक नजरही न पाहता ती तिथून जात होती. तिनं 2-3 पावले टाकलीच असतील की तिला हलकीशी घेरी आल्यासारखी वाटली, आणि ती पटकन बाजूचं टेबल पकडलं. शुभांगी, तो काळजीनं म्हणाला, आणि त्यानं तिला लगेच सावरायला हात पुढे केला. मी ठीक आहे. तिनं लगेच तिचा एक हात त्याच्याकडे करत त्याला तिथेच थांब असा इशारा केला, आणि आरंभ तसाच थांबला. ती पुन्हा तिथून जाऊ लागली. दादीसांनी तुला आराम करायला सांगितलंय. मी माझ्या रूममध्ये जाऊन आराम करेन. मला माहीत आहे मी इथे थांबलेलं तुम्हाला अजिबात आवडत नाही, ती जाता जाता बोलली. तू इथे आराम कर, मी बाहेर जातो. तुम्ही हुकूम आहात, माझ्यामुळे तुम्हाला उगाच कशाला त्रास, असं म्हणून ती निघून गेली. आरंभला तिच्या बोलण्याचा रोग कळाला होता. ती त्याच्यावर खूप नाराज झाली होती. असणारच ना, तिला छेडण्याचा, त्रास देण्याचा, तंग करण्याचा एकही चान्स तो सोडत नव्हता. नेहमी तिच्यावरती तो हुकूम आहे, आणि तो म्हणेल तसंच तिनं करायला पाहिजे असा रोप झाडत तिच्यावरती हुकूम चालवत होता. बिचारी दादीसांच्या भीतीमुळे सगळं काही निमूटपणे सहन करत होती. इकडे सगळे हवेलीच्या बैठकीमध्ये बसून होते. आरंभही बराच शांत शांत होता. तो त्याचा लॅपटॉप घेऊन एका सोफ्यावर पाय पसरून त्याचं काहीतरी काम करत बसला होता. काय झालं मासा, डॉक्टर का आले होते? अवंतिकाने विचारलं. अरे कुछ नहीं, वो छोरी पानी में गिर गई थी, दादीसा बोलल्या. शुभांगी, अगं तू खाली कशाला आलीयस? तुला आराम करायला सांगितलं होतं ना आम्ही. तिला पायऱ्या उतरून खाली येताना तुलसीनं पाहिलं, आणि तिथूनच तिला ती ओरडून म्हणाली. आरंभाने मान वळवून तिच्याकडे पाहिलं तर ती हळूहळू पावलं टाकत तिथे येत होती. मी आता एकदम ठीक आहे काकीसा, रूममध्ये पडून पडून ना खूप बोर झालंय, ती छोटंसं तोंड करून म्हणाली. कोई बात नहीं,
आजा यहाँ पे बैठो, दादिसा म्हणाली आणि शुभांगी दादिसांजवळ जाऊन बसली. ही तर ठीक दिसते की, अशी कशी ग तू? कधी वाघ पाहून सगळ्यांना घाबरवून टाकतेस तर कधी पाण्यात पडून, अवंतिका बोलली. तिनं मुद्दाम केलं का दीदी? थोड्या वेळाआधी तुम्ही तिची हालत पाहायला पाहिजे होती, तुलसी बोलली. मुद्दाम नाही तर काय, जर तिला पोहता येत नाही तर हवेलीच्या त्या साईडला जायचंच कशाला? काय काम होतं तिथं तुझं? अवंतिकानं विचारलं. बहुराणी तो हुकूम. केसरबाई काही बोलणार की शुभांगीने तिला नको म्हणून खुणावलं. ती सगळ्यांसाठी चहा घेऊन तिथे आली होती. काय बहुराणी? अवंतिका संशयानं केसरबाईकडे पाहत म्हणाली. हुकूम? बहुराणीची नजर काढूयात का म्हणून विचारत होते. गावातील माणसं सारखी हवेलीमध्ये ये जा करतात ना, कुणाची नजर कशी काय माहीत आपल्याला. केसरबाई दादिसांना तुलसीला अवंतिकाचा चहाचा कप देत बोलल्या. काही काय केसरबाई, शुभांगी बोलली. अरे बहुराणी, तुम्ही शिकलेली लोक, तुमचा यावर कदाचित विश्वास नसेल, पण माझी आजी, माझी आई नेहमी आम्हाला सांगायच्या की काही लोकांच्या वाईट नजरा असतात आणि ती नजर नेहमीच चांगल्या लोकांना लागत असते. त्यामध्ये तुम्ही इतक्या सुंदर आहात, रूपवान, गुणवान, तुम्हाला तर नक्कीच कोणाची तरी काळी नजर लागली असेल, केसरबाई बोलली. केसरबाईसाचं बोलणं ऐकून सियाला हसूच येत होतं आणि ती ओठ दाबून हसत डोळ्याच्या कोपऱ्यातनं आरंभकडे पाहत होती, जो आश्चर्यानं केसरबाईंचं बोलणं ऐकत होता. बरोबर केसरबाईसा, तुम्ही म्हणताय ते अगदी बरोबर आहे. माझ्या शुभाला ना नक्कीच कोणाची तरी वाईट आणि काळी आणि दृष्ट माणसाची नजर लागली आहे, सिया आरंभाकडे पाहत म्हणाली आणि आरंभाने अजूनच छोटंसं तोंड केलं. केसर, जा लिंबू मिरची घेऊन ये, बिचारीचा चेहरा किती उतरलाय, तुलसी बोलली. काकीसा मी ठीक आहे, मला असं काही नाही झालंय, शुभांगी संकोच करत बोलली. असं कसं काही नाही झालं, गप्प बस इथे, तुलसी नजर काढीची, दादिसा बोलल्या. केसरबाई लगेचच किचनमधून मिरची आणि लिंबू घेऊन आली आणि तुलसीच्या हातामध्ये दिलं. तुलसीनं तिच्या अंगावरनं लिंबू मिरची उतरवायला सुरुवात केली. आल्या गेल्याची, गावातल्या माणसांची, रस्त्याच्या जनावरांची, आकाशातल्या पाखरांची वाईट दृष्ट लागली असेल तर ती निघून जाऊ दे, तुलसी तिच्या अंगावरनं मिरच्या उतरवत म्हणाली. मासा, घरातील लोकांची पण म्हणा, सिया मुद्दाम आरंभकडे पाहून बोलली. आता घरातील लोकांची दृष्टी कशाला लागेल, अवंतिका म्हणाली. लागते बुवासा, आपल्या घरात बऱ्याच जणांची नजर शुभावर आहे, सिया ओठ दाबून हसत बोलली. दादिसाला सियाच्या बोलण्याचा रोख कळाला आणि त्याही गालामध्ये हसू लागल्या. लागू शकते, दादिसाही म्हणाल्या. घरातल्या कोणाचीही नजर माझ्या बिंदनीला जर लागली असेल तर ती उतरून जाऊ दे, दादिसा म्हणाली आणि तुलसीनं पुन्हा तिच्या अंगावरनं मिरची उतरवून टाकली. केसर, या मिरच्या आपल्या हवेलीपासून एकदम दूर नेऊन टाक, तुलसी बोलली. जी, असं म्हणून केसर त्या उतरलेल्या मिरच्या घेऊन तिथून निघून गेली. मग शुभा, आता कसं वाटतंय? आता तुझ्यावरची सगळी वाईट नजर निघून गेली, सिया मुद्दाम आरंभकडे पाहत बोलली. दादिसा, माझं जेवण वरच पाठवा, आरंभ लॅपटॉप बंद करून उठत म्हणाला आणि त्याच्या रूममध्ये निघून गेला. सियाला त्याचा पडलेला चेहरा पाहून खूपच हसू येत होतं. तर मग मित्रांनो, आजचा हा भाग आपण इथेच थांबूयात. परंतु तुम्हाला काय वाटतं, आता आरंभ शुभांगीला सॉरी म्हणेल की शुभांगी आरंभला सॉरी म्हणेल? पाहूयात पुढच्या येणाऱ्या भागात. तर मग मित्रांनो, ही लव्ह स्टोरी तुम्हाला कशी वाटते तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.